हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण बनवणार आहोत ही फोडणीची काकडी। अगदी मस्त लागते, तोंडी लावण्यासाठी उत्तम असा पदार्थ आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला लागणार आहे ही मस्त अशी काकडी। आता ही काकडी ना स्वच्छ अशी धुवून ती सोलून मग चिरून घ्यायची। काय जण बिना सोलताच काकडी चिरून घेतात, तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। गावरान काकडी घ्यायची म्हणजे चवीला अप्रतिम लागते। आता एक काकडी आपण इथे घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण टाकतोय यामध्ये 2 चमचे इतका शेंगदाण्याचा कूट। भाजलेले शेंगदाणे आहे ते त्यांचा कूट करून घेतलाय। एक हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि अगदी किंचितशी कोथिंबीर आपल्याला चिरलेली यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस पिळायचा, साधारणतः पाव लिंबू आपण इथे घेतलाय आणि तो यामध्ये पिळलेला आहे। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात। हे सगळं मस्त असं मिक्स करून घेतलं। आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे। त्यासाठी एक फोडणीचं भांडं घेतलंय, यामध्ये 1 चमचाभर इतकं तेल टाकूयात आणि त्यामध्ये ना 1 छोटा चमचाभर इतकी मोहरी टाकायची आहे। मोहरी तेलावरती मस्त अशी तडतडली ना की ती गरमागरम अशी फोडणी या काकडीवरती टाकायची आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी ही फोडणीची काकडी बनवून तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही ना भाकरी भाजी सोबत ही तोंडी लावण्यासाठी फोडणीची काकडी घ्या, इतकी कमाल लागते ना खायला। इव्हिनिंग स्नॅक्स टाइमला ना तुम्ही नुसतीच सुद्धा ही खाऊ शकता, खूपच भारी लागते। कधी केली नसेल ना फोडणीची काकडी तर नक्की घरी ट्राय करून बघा, अगदी 2 मिनिटात बनते। चला तर मग कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।